सकाळचा नाश्ता आणि झटपट होणारा असा वाटतो ना तुम्हाला, तर मग खास रेसिपी तुमच्यासाठी. न पीठ भिजवता, न आंबवता अशी झटपट होणारी रेसिपी खास तुमच्यासाठी. मुलांना, छोट्या मुलांना, मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि मऊ लुसलुशीत जाळीदार ही गव्हाची आयती एकदा तुम्ही नक्की करा. गव्हाचं पीठ घेतलं 2 वाटी, लागणारच सामग्री आणि हिरवी मिरची, धणे, कोथिंबीर, लसण, जिरी. आता हे मिश्रण आपण ठेचा बनवून घेऊया. मिरची, धणे, जिरं आणि लसूण. आता गव्हाचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे चाळून. आता हे ठेचा आपण मिरचीचा वाटून घेतला, तेही टाकून घेऊया. झटपट होते आणि खमंग. नवीन काहीतरी. तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा. एकदा जर बनवली तुम्ही तर सारखी बनवून खासाल. यामध्ये आता 1 पळी बारीक रवा घातला आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे. 2 चम्मच तांदळाचं पीठ. आता हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता हे बॅटर आपण छान सरसरीत बनवून घेणार आहोत. ज्या भागात पिकतं त्या भागात तेच शिजतं, पण काहीतरी नवीन असं वाटतं बनवावं. तर ही आज बनवली मी अशी नाश्त्याला रेसिपी. एकदा जर बनवून खाल्ली तर सारखी बनवून खासाल. छान आता हे सरसरीत मिश्रण बनवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून छान असं पळीच्या साह्याने आपण मिश्रण एकजीव बघा छान असं फेटून घेतलं. 5 ते 10 मिनिट असं परफेक्ट छान आपलं असं झालेलं आहे. अजिबात बिघडणार नाही. यामध्ये तुम्ही पांढरे तीळही घालू शकता आवडीनुसार. हे छान आपलं असं सरसरीत बॅटर तयार झालं. आता आपण लगेच गव्हाची आयती बनवणार आहोत. यामध्ये मी त्या अगोदर 1 लिंबू पिळून घेते. लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि परत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. खूपच असं आंबट, तिखट आणि खमंग अशी चव देते. एकदा तुम्ही नक्की करा बरं का. छान असं आपण परत मिक्स करून घ्यायचं. थोडंसं झाकण ठेवून घेते आणि गॅस चालू करून त्यावर तवा ठेवून घेते. तवा आता छान गरम झालेला आहे आणि असं पळीच्या साह्याने असं तव्याला तेल लावून घेतलं आणि पळीच्या साह्याने असं छान असं हव्या तशा आकारात पसरून घेऊया. छोट्या किंवा मोठ्या, पातळ किंवा जाडही घेऊ शकता आवडीनुसार. छान असं मी पळीच्या साह्याने छान असं फिरवून घेतलं पसरून आणि कढईने असं चमच्याने तेल टाकून घेतलं. 1 ते 1.5 मिनिट असं छान भाजून घ्यायचं आणि छान कडा उकळल्या की हे आपण छान असं पलटी करून घ्यायचं आणि छान असं बघा किती छान आता रंगही आलेला आहे आणि एकीकडून भाजून झालेला आहे तयार. असं जाळीदार, मऊ आणि खायला खमंग ही गव्हाच्या पिठाची आयती. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करा. बघा किती छान हे तयार झालेलं आहे. सर्व अशी बनवून घेतली आणि मुलांना गरम गरम खायला द्या. शक्यतो गरम गरमही छान लागतात आणि नंतरही छान लागतात. छान मी अशी सर्व बनवून घेतली, अशी मऊ जाळीदार. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली गव्हाच्या पिठाची आयती ते नक्की सांगा.